बाईट घ्या ना. नमस्कार. आज अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे आणि या दिवसाच्या एसबी ग्रुपच्या माध्यमातून जे समाजकार्याचं असतं या समाजकार्याला अजून एक पुढचं पाऊल म्हणजे एसबी ग्रुप, या एसबी ग्रुपचा सेपरेट असा नवीन न्यूज चॅनल म्हणजे एसबी चॅनलच्या या झालेला आहे. आणि मी संजय पाटील या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या मांडणार आहे. या चॅनलचं उद्घाटन झालेलं आहे. आज आपण दादाची प्रतिक्रिया घेऊया. पहिली प्रतिक्रिया दादांची की या सर्व कार्यक्रमाच्या निवेदनाबाबत आणि या ग्रुपच्या नवीन चॅनलच्या आयोजनाबाबत. चॅनल चालू करत आहेत. जनतेच्या सर्व समस्या आपल्या तंतोतंत मांडेल आणि आपल्या सर्वांना जे आपल्या सर्वांचे प्रश्न असेल ते जनतेसमोर आणि शासनासमोर न्यायचं काम करेल. ही सर्वांना मी अपेक्षा करतो प्रत्येकाने आपल्या न्यूज चॅनलला सहकार्य करावं आणि आमच्या न्यूज चॅनलकडनं सर्वांना सहकार्य चॅनलचा उद्घाटन होतोय. चांगलं वाटतंय. दादांच्या स्मृती आठवणीच्या निमित्त आपण हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलंय. त्याच माध्यमातून आपण या न्यूज चॅनलचं पण इथे उद्घाटन केलंय. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि माझा वाणीला विश्राम. थँक्यू दादा. तर अशा पद्धतीनं सर्व समस्यांचं निराकरण हा चॅनल नक्कीच करेल. आपण सर्वांना रिक्षा बांधव असतील नागरिक असतील यांचंही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, शेअर करावा. आता माने साहेब आहेत तेही 2 शब्द बोलतील. खरं तर आज दादांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रत्येक वर्षी या ठिकाणी अशा पद्धतीने रक्तदान केलं जातं आणि खरं तर भरत नाईक साहेब आणि देवाभाई यांच्या माध्यमातून ही गोष्ट शिकायला मिळते की पक्षविरहित जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन समाजाची सेवा कशी करावी ही या दोघांनी समाजामध्ये एक नवीन पद्धत रूढ केलेली आहे. आणि आज तुम्ही बघताय की तळागाळातला एक सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्याशी जोडला गेलाय आणि ते काम करत असताना कसल्या प्रकारचं मनामध्ये किंतु परंतु भेदभाव न ठेवता जो येईल त्याला सहकार्य करण्याचं काम हे दादांच्या कुटुंबियांच्या मार्फत होतंय आणि दादांचं नाव कायमस्वरूपी प्रत्येकाच्या हृदयात निर्माण करण्याचं काम हे लोक करतायत. ही आनंदाची गोष्ट आहे की आज एसबी ग्रुपच्या माध्यमातून न्यूज चॅनलचं या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून समाजात असलेल्या तळागाळातील लोकांच्या ज्या काही समस्या असतील, सरकार दरबारी ज्यांना न्याय मिळत नसेल किंवा इतर काही गोष्टी असतील की त्या खरोखर लोकांपर्यंत पोहोचत नसतील, त्या पोहोचवण्याचं काम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून या चॅनलला, एसबी ग्रुपच्या चॅनलला आम्ही आमच्या या कोपरखण्या विभागाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी निपक्षपाती या चॅनलच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी, समाजाला न्याय मिळवून द्यावा एवढी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी जे रक्तदाता आहेत या रक्तदान करणाऱ्या या लोकांना या ठिकाणी अशा पद्धतीनं हे सर्टिफिकेट दिलेलं आहे. यांना रक्ताची गरज भासल्यास आपल्या संपूर्ण भारत देशात कधीही रक्त उपलब्ध होतं आणि याच दिलेल्या रक्तामुळे हजारोंचे प्राण वाचतात. अतिशय स्तुत्य उपक्रम या सर्व युवकांनी केलेला आहे. त्यांचे या एसबी ग्रुपच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि दादांनी यांना एक छोटंसं किट भेट म्हणून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण रक्तदान दिलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? रक्तदान दिल्यामुळे चांगलं वाटतं. यापुढे मी रक्तदान करत राहणार. हा, यापुढे खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीस. धन्यवाद.
आता वाटतं काहीतरी बरोबर अहो एका तासात सगळे केलेली आणायला सकाळी 6 वाजता मुंबईला गेला होता माणूस. हे मिळेनाच कुठं अचानक हे दुसऱ्याच काढून घेतलं. स्वर्गीय शरददादा नाईक साहेब यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज तसेच आमच्या गोरगरीब रिक्षा चालकांचा आवाज उचलण्यासाठी व या नवी मुंबई शहरामध्ये हजारो रिक्षा चालक लाखो नागरिक राहतात. या सर्वांना अनेक अडचणी असतात. या अडचणी उचलण्यासाठी व लोकांना मान्यवरांना कळण्यासाठी आज दादांच्या जन्मदिनी हा SB ग्रुप चॅनल या चॅनलला शिववाहतूक सेनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. SB न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नमस्कार. SB न्यूज .live मध्ये स्वागत आहे सर्वांचं. मी संजय पाटील. आज या ठिकाणी आपण घनसोली रेल्वे स्टेशनच्या बाजूला SB रिक्षा स्टँड जे आहे या SB रिक्षा स्टँडच्या ठिकाणी स्वर्गीय शरददादा नाईक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आपण आज या संपूर्ण शिबिराचं या ठिकाणी आपण प्रक्षेपण करणार आहोत. या ठिकाणी जे रिक्षा चालक मालक आहेत यांनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केलेली आहे आणि शरददादांच्या या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण छत्रपती संभाजी रिक्षा युनियनचे अध्यक्ष किरण दाजी आहेत यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया. दाजी, तुम्ही आलात, काय सांगाल? दादांच्या जयंतीनिमित्त आज कोपरखैरणे तसेच घनसोली या 2 ठिकाणी रक्तदान शिबिर घेतले जात आहे. तर या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात रक्त जमा केले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घनसोली इथे रक्तदान शिबिर चालू आहे. ठीक आहे दाजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीनं या ठिकाणी रक्तदान चालू आहे. अनेक युवक रक्तदान करत आहेत. या जगातील सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. हजारो जणांचे जीवन वाचवणारं काम करतं. रक्तदान हे अनेकांना जीवदान देत असतं आणि आज सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करून आपलं कर्तव्य निभावलेलं आहे. SB ग्रुपच्या माध्यमातून हे शिबिर मोठ्या उत्साहानं संपन्न होत आहे. महिलांसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये महिलासुद्धा या ठिकाणी रक्तदान देत आहेत. भरतदादा यांच्या समाजकार्याची दखल फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतली गेलेली आहे. भरतदादांनी जे सामाजिक काम उभं केलेलं आहे हे काम फार मोठं आहे. आपण आज पाहू शकतो की अशा पद्धतीनं महिलांनी सुद्धा रक्तदान करण्यासाठी हिरिरीनं भाग घेतलेला आहे.
अतिशय मोठ्या प्रकाराने असेल, मापे असेल, बनकोडे असेल, या ठिकाणीही विविध कार्यक्रम भरतदादा यांच्या जयंतीनिमित्त संपन्न होत आहेत. मी पत्रकार संजय पाटील, SBNews.live. धन्यवाद. या शिबिराच्या माध्यमातून आदरणीय राकेश साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार. आज दिनांक 13 एप्रिल आपले लाडके दादा स्वर्गीय शरदजी नाईक यांची आज जयंती, त्यानिमित्त आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि तसेच हे जे चॅनल आहे आज SB लाईव्ह, हे आज दादांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. तसेच त्यांनी आपल्याला एक आश्वासनही दिलेलं आहे की रिक्षावाल्यांची कोणतीही समस्या असली तरी आपण या SB चॅनलच्या माध्यमातून निवारण करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी या SB रिक्षा स्टँडचे सभासद आहेत भोसले साहेब, ते आपल्याला 2 शब्द बोलतील. SB रिक्षा चालक मालक संघटना मापे विभाग, आयोजक देवेंद्र नाईक साहेब, आयोजक भरत नाईक साहेब यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. शरदजी नाईक साहेब यांचा 13 तारखेला जयंतीचा कार्यक्रम असल्यानिमित्त रक्तदान शिबिर दरवर्षी आम्ही आयोजित करीत आहे, तर यावर्षी बी आयोजित केले आहे. तर बऱ्याच संख्येने लोकसंख्या जास्त असल्याने रक्तदान शिबिर सुरळीत चालू आहे. भरपूर संख्येने रक्तदान केलेलं आहे. लोक शरद दादा यांच्या जयंतीनिमित्त हे नवीन चॅनल चालू केलेलं आहे, तरी याला लोकांनी प्रतिसाद द्यावा. आमच्या SB ग्रुप रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे हार्दिक शुभेच्छा.